स्टँडर्ड 4 इंग्लिश मीडियम मराठी इयत्ता 4चा 4था धडा पक्की मैत्री. रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला. आंब्याची कोळी तिथेच मातीत टाकली. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. काही दिवसांनी बाबांसमोर शेतात गेला. त्याच वेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोळीला कोंब फुटला होता. तेवढ्यात गोड आवाज आला. त्याला कोणीतरी हाक मारली. रोहनने कान टवकारले. इकडे तिकडे पाहिले. त्याला त्या कोंब फुटलेल्या कोळीतून आवाज आल्यासारखे वाटले. त्याने आश्चर्याने पुन्हा कोळीकडे पाहिले. कोंब फुटलेली ती कोळी त्याच्याकडे हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले. रोहन, तूच हाक मारलीस का मला? रोप, होय. रोप रोप म्हणजे जेव्हा झाड जे लहान असतं तेव्हा त्याला रोप म्हणतात आणि ते मोठं झाल्यावरती त्याला झाड म्हणतात. रोप, होय. रोहन, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे रे. रोहन, मी तुला त्यासाठी नक्की मदत करीन. काय करू सांग मी? रोप, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. रोहन, होय, नक्कीच. त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेन, तुझ्या भोवती कुंपण घालेन. रोप, मग तर मी खूप खूप मोठा होईन आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसमोर माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावळी आणि फळे देईन. रोहन, होय, मग आपण सगळे मिळून मज्जा करू. इतक्यात बाबांची हाक रोहनच्या कानावर पडली. रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन धावत बाबांकडे धावला. आता याचे आपण प्रश्न उत्तरे बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. रोहनने आंब्याची कोळी कोठे टाकली? तर त्याचं उत्तर काय? आंब्याची कोळी तेथेच झाडाखाली तेथेच मातीत टाकली. आंब्याच्या कोळीला कोंब केव्हा फुटला? नुकताच पावसाळा सुरू झाला होता त्यामुळे आंब्याच्या कोळीला कोंब फुटला. रोहनला कोणी हाक मारली? रोहनला रोपने हाक मारली. रोहन आणि त्यांच्या मित्रांना रोप काय देणार आहे? सावळी आणि फळे. काय देणार आहे? सावळी आणि फळे. कोण कोणास म्हणाले, तूच हाक मारलीस का मला? रोहनने रोपला म्हणाले, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे रे. रोप रोहनला म्हणाले, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. कोण कोणाला म्हणाले? रोप रोहनला. आपण सगळे मिळून मज्जा करू. कोण कोणाला म्हणाले बघा? रोहन रोपला म्हणाले, सगळे मिळून मज्जा करू.